नमस्कार मंडळी. मावशी आणि प्रिशू बघा बस स्टँडला आहे. या दोघी कुठे जातात आहे तर आम्ही सर्व जातोय माझ्या भाच्याच्या वाढदिवसाला म्हणून गावाला जायसाठी इथे बस स्टँडला आलोय. प्रिशूचा हा पहिला एसटीचा प्रवास आहे आणि कुठेही भूर जायचं म्हटलं ना तर प्रिशू खूप जास्त खुश असते. प्रवास करून दमलेली माझी प्रिशू तिथे गेल्याबरोबर झोपी गेली आणि थोडा मी सुद्धा आराम केला. तिच्या शेजारी झोपलाय तो आहे तिचा दादा म्हणजेच माझा भाचा. त्यानंतर इथे वाढदिवसाची तयारी सुरू झालेली आहे. स्वयंपाक सुरू झालाय म्हटलं थोडं ते सुद्धा कॅप्चर करते. त्यानंतर डेकोरेशन करायला घेतलं. घरच्या घरीच बर्थडे होता. घरीच छान असं डेकोरेशन केलं. प्रिशूला इथे खेळायला बहीण भाऊ खूप होते त्यामुळे काही टेन्शन नाही. इथे बलून्स वगैरे फुगवायचे चालले. त्यानंतर फायनल डेकोरेशन बघा हे झालेलं आहे. खूप छान असं डेकोरेशन केलं. 2 कलरचे बलून्स लावलेले आहेत. हॅपी बर्थडेचं लावलं आहे आणि सर्व सजावट छानपैकी झाली. तिकडे स्वयंपाकसुद्धा रेडी झालेला आहे आणि करायच्या चाललेल्या आहेत सर्वांच्या तयाऱ्या. आता तयारी तर काय मी कॅप्चर करू शकले नाही पण तुम्ही डेकोरेशन्स बघा. त्यानंतर बर्थडे बॉयला इथे औक्षण वगैरे करायचं चाललं आहे. सर्वांनी त्याला औक्षण केलं आणि त्यानंतर त्याला इथे केक कट करायला सांगितलं. केक कट करायसाठी तर मुलं खूप जास्त एक्सायटेड असतात बघा. सर्व त्याच्या आजूबाजूला बसले. फायनली केक कटिंग झाली आणि सर्वांनी त्याला छान केकसुद्धा खाऊ घातला आणि सर्वांना केक देण्यात सुद्धा आला. बर्थडे झाल्यानंतर जेवणं सुरू झाली आणि मी काय जेवणाकडलं वगैरे शूट नाही करू शकले कारण प्रिशू राहत नव्हती. इथे तिला खेळायला जरी भरपूर जण असले ना तरी तिला मी जवळ लागतेच त्यामुळे मी तिला घेऊन होती. आळीपाळीने आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलं. पूर्ण कार्यक्रम खूप छान झाला. सर्वजण घरची जेवायला गेल्यानंतर बघा प्रिशू किती छान खेळती आहे. मोकळ्यामध्ये ना तिला खूप छान वाटतं आणि घरी दिवसभर बाकी कोणी दिसत नाही त्यामुळे ती तिथे खूप जास्त खुश होती. छानपैकी खेळली बलून्ससोबत वगैरे आणि तिला तसं खेळताना बघून आम्हाला सर्वांना खूप जास्त खुशी झाली. खरंच खेळायला जर बहीण भाऊ असली ना किंवा कुणीही खेळायला असलं की लहान बाळ खूप छान राहतं. त्यानंतर इथे मावशीसुद्धा प्रिशूसोबत खेळती आहे. आम्ही दुसरे ड्रेस वेअर केलेले पण त्यावरचं काही मी शूट नाही करू शकले कारण नेमकं बड्डेच्या वेळी प्रिशू रडायला लागलेली. असो तिला ड्रेस वगैरे चेंज करून दिला. चला या मिनी व्लॉगला इथेच एंड करते. कसा वाटला ते मात्र मला नक्की सांगा. बाय.